शिवाजी महाराजांच्या काळात खऱ्या अर्थाने 12 बलुतेदारांच्या कलागुणांना उत्तेजन मिळाले। लोहार, सुतार, शिंपी, कुंभार, केश कर्तनकार, सोनार यांसारख्या 18 पगड जाती पारंपरिक व्यवसायाच्या माध्यमातून उदरनिर्वाह केला जात होता। वर्षानुवर्ष सुरू असलेल्या या पारंपरिक व्यवसायाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आणली। ही योजना सप्टेंबर 2023 पासून सुरू झाली। ही योजना पारंपरिक व्यवसायात गुंतलेल्या कारागिरांसाठी एक वरदान ठरणारी आहे। या योजनेअंतर्गत कारागिरांना 18 व्यवसायांमध्ये 1 आठवड्याचे मोफत प्रशिक्षण दिले जाते। प्रशिक्षणादरम्यान प्रतिदिन 500 रुपये भत्ता दिला जातो। प्रशिक्षणानंतर टूल किट खरेदी करण्यासाठी 20,000 रुपये दिले जातात। याशिवाय त्यांचा स्वतःचा रोजगार निर्माण करण्यासाठी बँकांमार्फत 1 लाख ते 3 लाख रुपयापर्यंतचे कर्ज हमीशिवाय देण्यात येते। मात्र या आजपर्यंत एकाही बलुतेदाराला या योजनेची माहिती मिळाली नाहीये, असं निदर्शनास येत आहे। आमचा समाज 12 बलुतेपैकी आहे। माझं नाव नारायण बाबूरावजी सुतार। मी कोल्हापूर जिल्हा सुतार समाज बोर्डिंगचा जिल्हा अध्यक्ष आहे। आमचं दैवत समाजाचे विश्वकर्मा, विराट विश्वकर्मा हे दैवत आहे। त्याची योजना आता सरकारने नवीन कायद्यात काढलेली आहे। त्याची योजना जी काय आहे ते आत्तापर्यंत आमच्याकडे पोचलेले नाही आहे आणि ती पेपरद्वारे कळाल्यामुळं आता ती आमच्यापर्यंत ती स्कीम जर आली तर आम्ही आमच्या लोकांसाठी तिथपर्यंत आम्ही ती पोचवू शकतो आणि त्यांच्या ज्या अडचणी आहेत त्या आम्ही पूर्ण करू शकतो आमच्या माध्यमातून। आणि ह्या सवलती ज्या आता आहेत ते फक्त पेपरमध्ये वाचण्यातच आलेले आहेत, ते आमच्यापर्यंत पोचलेले नाही आणि ते जास्तीत जास्त लवकरात लवकर पोचवले तर आमच्या समाजामध्ये ज्या काय अडचणी आहेत ते दूर होऊन आणि मुलांना चांगलं शिक्षण मिळण्यासाठी ज्या काय सवलती मिळणार आहेत तिचे मी आम्ही उपलब्ध करून देऊ शकतो। माझं नाव सोमन नामदेव गवळी। माझं राजारामपूर हेअर कटिंग सलून दुकान आहे। मी हा व्यवसाय करतो। मी माझी नाभिक समाजामार्फत समाजाचं मी काम करतो। मी नाभिक समाजाचा उपाध्यक्ष होतो युवक संघटनेचा। आता मालक संघटनेचे मी संचालक आहे मालक संघटनेचा। विश्वकर्मा योजना जी आता आणलेली आहे, विश्वकर्मा योजनेसंदर्भात ज्या काय आमच्या समाजाच्या लोकांनी जी काय हे पाहिजे आहे, गरज आहे, त्या संदर्भात आम्ही पाठपुरावा करायचा प्रयत्न करत असतो समाजाच्या माध्यमातून। समाजाच्या माध्यमातून म्हणजे कसं आहे, आता विश्वकर्मा योजना बाबा ती कुणाला लाभार्थी आहे, त्याच्यामध्ये नियम अटी काय आहेत, त्याचे काय प्रॉब्लेम येतो आहे। आता असाच बऱ्याच जणांना प्रॉब्लेम आलेला आहे की त्याचं जे आधार कार्ड जे आधार अपडेट म्हणजे काय, आत्ता जे शासनानं काढलेलं आहे की आधार अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये वडिलांचं नाव अपडेट पाहिजे, म्हणजे वडिलांचं नाव मेन्शन व्हायला पाहिजे असं आलेलं आहे। आता काही पूर्वीच्या लोकांचं आहे ना तसं नाही आहे, त्यामुळं पण बऱ्याच लोकांचा प्रॉब्लेम आला आहे। दुसरी गोष्ट म्हणजे आता बाकीच्या गोष्टी पण बऱ्याचशाच अडचणी आहेत। बँका कोण देत नाहीत, कोण बँका तयार पण आहेत, त्यांच्याबरोबर लोक पोचलेले नाहीत। काही लोकांनी फॉर्म भरून ऑनलाईन फॉर्म भरले आहेत, ऑनलाईन अजून त्यांच्याकडे आलेले नाही। तसे लाभार्थी बऱ्यापैकी झालेले आहेत, बऱ्यापैकी नाही, बऱ्याच जणांचे फॉर्म जाऊन पडलेले आहेत, पण काही अडचणी आल्या त्या अजूनपर्यंत त्या आमच्यापर्यंत पोचलेल्या आहेत। जी 12 बलुतेदार म्हणजे 12 बलुतेदार म्हणण्यापेक्षा जे कारागिरी आहेत, जे कारागिरीचे काम करतात त्यांना ह्याचा 1 लाखापासून ते 5 लाखापर्यंत बेनिफिट मिळावा। जेवढं व्यवस्थित हे पेड करेल तेवढा समाजाचे जे कारागीर लोक आहेत त्यांना गरज आहे। ह्यात समाजाचा कुठलाही उल्लेख नाही। जे कारागिरी काम करतोय, ज्याला बाबा कारागिरीचं सर्टिफिकेट आहे, मी हे काम करतोय, अमुक ठिकाणी करतोय किंवा माझ्याकडे ही कला आहे, त्यासाठी त्याला मिळणारं ते लोन आहे, असं त्यासाठी ती शासनाने केलेली योजना आहे। आपल्या समाजातल्या लोकांनी आमचं एक आव्हान आहे की समाजातल्या लोकांनी शक्यतो आमच्यापर्यंत पोचावं। कोणाला काय अडचण असेल ते आमच्याकडून स्वतःहून तिने फोन करून दूर करून घ्यावा। आम्ही अवेलेबल त्यांच्याकडे हमेशा अवेलेबल आहे। कधी पण तिने आम्हाला रेग्युलर जर समाजासाठी आम्ही प्रयत्न करायला तयार आहे, पण तिन्ही लोकांनी आमच्याकडून पोचावे। कसं आहे, प्रत्येकाला कुणी अर्ज केल्यात कुणी नाही ते आम्हाला माहीत नाही, त्यामुळं आम्ही त्यांच्यावर प्लीज त्या लोकांनी आम्हाला कॉन्टॅक्ट करून आमच्याशी संपर्क साधून स्वतःचा हे करून बेनिफिट करून घ्यावं, ही आमची अपेक्षा आहे। नमस्कार, मी राहुल बाळासाहेब काशी, नाभिक समाज कोल्हापूर कार्यकर्ता त्यांचा आहे नाभिक समाज। तसंच भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचा शहर उपाध्यक्ष आहे। तर विश्वकर्मा योजनेचं जे आहे आता आपले नरेंद्र मोदी साहेबांनी केलेले आहे सुरू, तर हा योजना खूप चांगल्या पद्धतीची आहे, खूप उत्कृष्ट आहे आणि अगदी तळागाळातील लोकांपर्यंत हा पोचण्याचा एक व्यवसाय वाढीसाठी, त्यांच्या उत्पन्न वाढीसाठी एक चांगलं स्तोत्र आहे। आणि या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लोकांपर्यंत मिळावा यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत असतो। जसं की मी आता थोडे दिवसापूर्वी कॅम्पचं आयोजित केलं होतं की त्याच्यामध्ये विश्वकर्मा योजनेसाठी लागणारे जे काही पेपर्स असेल, डॉक्युमेंट्स असतील किंवा ज्या काही अडचणी असेल त्या लोकांपर्यंत पोचून
लोकांच्या मध्ये आणि त्याची माहिती योग्य पद्धतीने लोकांपर्यंत पोचावी याच्यासाठीचं नियोजन केलं होतं. जसं की मी आमचे नाभिक समाजातले सर्व सदस्य, कार्यकर्ते, अध्यक्ष, उपाध्यक्ष आहेत. तसेच भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आहेत, अन्य लोक आहेत, काही कार्यकर्ते आहेत. अशाच्या लोकांच्या माध्यमातून एक कार्यक्रम घेतला होता आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला होता. आणि अजूनही काही ठिकाणी लाभार्थी झालेले नाही आहेत, पण काही टेक्निकली गोष्टी आहेत की त्याच्यामुळे ते लाभार्थ्यापर्यंत ते पोचू शकलेले नाही आहेत. तर त्या टेक्निकली गोष्टीमधून थोडेसे जर का सवलती जर मिळाले लोकांना, म्हणजे जो अर्जदार आहेत त्यांना, तर ही योजना अजून तळागाळाच्या लोकांपर्यंत पोहोचेल, चांगल्या पद्धतीने पोहोचेल आणि जास्तीत जास्त लोक याचा लाभ घेतील आणि जे काही त्यांचे उत्पन्न आहे ते अजून थोडंसं वाढेल असं मला वाटतं. एकंदरीत फक्त तुम्ही नाभिकासाठी करा नाही, इतर समाजासाठी पण करता? इतर सर्व समाजासाठी आहे. अगदी 12 बलुतेदार, 18 बलुतेदार आहेत. या सर्व समाजासाठी आणि जे काही सर्व समाजाचे कारागीर आहेत, म्हणजे कुठलाही व्यवसाय जो करत असेल कारागीर, त्या सर्व कारागिरांसाठी ही योजना आहे. म्हणजे ह्याच्यासाठी जातीचा किंवा असं काही उल्लेख नाही, म्हणजे हे नाही आहे, कॅटेगरी नाही आहे की या जातीमध्येच करणार आहे त्या जातीसाठी, असं नाही. सर्व प्रकारचे जे कारागीर आहेत, म्हणजे तो कोणताही व्यवसाय करणारा असेल तर त्या सगळ्यांसाठी ही योजना आहे. उदाहरणार्थ सलून कामगार असेल, लॉन्ड्री व्यवसायवाले असतील, कोणतंही असेल, कुठलाही कारागीर असेल, काही कुठल्याही पद्धतीचं असेल, गवंडी काम करणारा असेल, चर्मकार समाजातले असतील, सर्व समाजातील लोकांसाठी ही योजना आहे. या माध्यमातून माझा हा प्रयत्न राहील की ज्या काही अडीअडचणी आहेत आत्ता लोकांना येतात, तर त्या मी पूर्ण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेन. शासनाच्या अनेक योजना येत असतात, जात असतात, पण त्या शासकीय विभागातच रखडून जातात. माझं नाव मारुतराव श्रीपतराव कातवरे. मी कोल्हापूर शहर कुंभार माल उत्पादक सहकारी संस्थेमध्ये 11 वर्ष, टोटल 15 वर्ष मी सभासद आणि चेअरमन, उपचेअरमन म्हणून काम केलेलं आहे. तसंच कोल्हापूर जिल्हा कुंभार समाज कृती समितीचा जिल्ह्याचा अध्यक्ष आहे. त्या ठिकाणी पण मी आज जवळजवळ 1997 पासून आज अखेर काम करत आलेला आहे. काय म्हणजे पुन्हा कुंभारांच्यावर अन्याय होईल त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन भेटणे आणि त्यांचा विचार घेऊन त्यांना त्या संकटातनं सोडवणे, अशा बऱ्याच वर्षी या गोष्टी करत आलेल्या आहे. आज पंतप्रधानांनी विश्वकर्मा योजना 12 बलुतेदारांच्यासाठी काढलेली आहे, पण प्रत्यक्ष 12 बलुतेदारांचा विचार करत असताना ती कुठपर्यंत पोचली याची काय माहिती माझ्या समजुतीप्रमाणे त्यांनी घेतलेली असेल असं वाटत नाही. कारण प्रसिद्धीच्या माध्यमातूनच ह्या गोष्टी सांगितल्या जातात. कृतीत तुम्ही आणलं पाहिजे, प्रशिक्षण त्यांना दिलं पाहिजे. 500 रुपये मिळणार प्रशिक्षणचं, कुठं घेतली, कुठं केली याची काय वाच्यता नाही, काय नाही, प्रसिद्धी नाही. अशा गोष्टी शासनाकडे घडत्या. तिकडे देखील जाहीर होण्यापूर्वी तिचे नियोजनबद्ध कार्यक्रम लावले पाहिजेत आणि हे लावले मुळे फक्त प्रसिद्धीच्या माध्यमातून वाचलं जातं आहे आणि तिकडे दुर्लक्ष केलं जातं आहे असं मला तरी आता वाटू लागलेलं आहे. कारण 12 बलुतेदारापैकी एखाद्या दुसऱ्या बलुतेदाराकडे तुम्ही पोचताय आणि तिथंच फक्त हे झालंय ते झालंय असं सांगताय. पण 12 बलुतेदारांचा विचार करत असताना सगळ्यापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी देखील शासनाचीच आहे आणि त्यांना खऱ्या अर्थानं तुम्ही प्रोत्साहन देणार असाल, उद्योगाला प्रोत्साहन मिळणार असेल तर त्या माध्यमातून शासनानं प्रयत्न करावे. नाहीतर प्रसिद्धीकरणाच्या माध्यमातून जाहीर करून त्या पोचत नसल्याबद्दल आमची खंत आहे. मी आता समाजामध्ये देखील माझ्या कष्टावरती मी महापौर झालो, उपमहापौर झालो, आघाडी नेता झालो. त्या माध्यमातून मी कुंभारांची बरीच कामं केली, कमी कामं केली, पण कामं केली. तर ह्या ज्या योजना राबवल्या जात्या ह्या जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टिकोनानं इथनं पुढं पावलं उचलावी अशी आमची कळकळीची विनंती शासनाला आहे. माझं नाव आहे रघुनाथ मोरे. अखिल महाराष्ट्र चर्मकार समाज सेवा संघाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष, संस्थापक अध्यक्ष म्हणून काम करतोय मी. गेली 24 वर्षे समाजामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम, कारागिरांना लाभ मिळावा या पद्धतीची भूमिका आमच्या संघाची आहे. हे काम करत असताना आता कालच माहिती मिळाली की पंतप्रधान विश्वकर्मा योजना आहे, ही अतिशय चांगली योजना आहे आणि या 12 बलुतेदार लोकांमध्ये हा चर्मकार समाज मोडला जातोय, समाविष्ट केलेला जातोय आणि ह्या 12 बलुतेदार लोकांच्यापर्यंत आणि चर्मकार समाजापर्यंत आतापर्यंत ही योजना पोचली नाही
आणि जर पोचले असतं तर चांगलं झालं असतं. हा, पंतप्रधान विश्वकर्मा योजना ही आता आम्हाला समजली. खऱ्या अर्थानं शासनानं ही जाहीर करायला पाहिजे होती. शासनानं संपर्कात लोकांना घ्यायला पाहिजे होतं, पण शासनाने ती केली नाही. ही जरा खंत व्यक्त करण्याची गोष्ट आहे. हे कमीपणाची बाब आहे. हे जर चालू झालं असतं तर बऱ्याच 12 बडोत्तर लोकांचा विकास झाला असता. या संदर्भात अतिशय चांगल्या पद्धतीचं ही योजना आहे. या योजनेचा जर पाठपुरावा केला आणि खालच्या तळागाळामध्ये 12 बडोत्तर लोकांच्या मध्ये त्याचा जर प्रचार झाला तर फार मोठी योजना आहे सगळ्या कारागिरांना आणि 12 बडोत्तर लोकांना त्याचा फायदा होईल. कोल्हापूर शहरात तसेच ग्रामीण भागात 12 बलुतेदार आजही त्यांचा पारंपरिक व्यवसाय करत आहेत. त्यांना कौशल्यपूर्ण व्यवसाय करण्यासाठी शासनाकडून वेळोवेळी प्रोत्साहन दिले जाते. मात्र राबवलेल्या योजना फक्त वर्तमानपत्रावर सोशल मीडियापुरत्या मर्यादित राहत आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांपर्यंत या योजना पोहोचत नाहीत असा प्रश्न निर्माण झाला आहे. माझा महाराष्ट्र कोल्हापूर.